आज खूप दिवसातून देवपूजा करायला घेतली होती. खूप दिवसातून देवपूजा करायला घेतली होती म्हणजे मुलंच देवपूजा करत होती, कारण बाकीचे सुद्धा भरपूर कामं मला असायची. तर आज म्हटलं सोमवार आहे, छानशी प्रॉपर अशी देवपूजा करायची, देव वगैरे स्वच्छ करायचे. आणि माझा सोमवारी तर रुद्राभिषेक असतोच, तो रुद्राभिषेक करून घेतला आणि नंतर 108 शिवनामावली करून तांदूळ 108 वाहिले. तर अशी छानशी देवपूजा केली. आणि ज्यावेळेस आपण अशी छानशी देवपूजा करतो ना, त्यावेळेस आपल्यालासुद्धा किती छान वाटतं. आणि घरामध्ये जर देवपूजा नसेल तर आपल्याला खरंच ना म्हणजे असं काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. तसंच माझं पण आहे. आणि मग मुलीला डब्बा द्यायचा होता आणि शेजाऱ्याने दिली होती पालकची भाजी. पालकची भाजी ना खूप दिली होती आणि खूप हिरवीगार मस्त होती. त्याच्यावरती म्हणजे खिडकी वगैरे अशी काही नव्हती, एकदम स्वच्छ आणि छान होती. तर म्हटलं हिरवीगार स्वच्छ फ्रेश पालकची भाजी आहे, तर म्हटलं पालकपुरी करूया. तर पालकपुरी करायला घेतली. आणि तसं तर ना उशीरच झालेला होता, कारण देवपूजा वगैरे करून इकडे यायचं म्हटलं ना स्वयंपाकाकडं तर खूप वेळ जातो. कारण देवपूजेच्या अगोदर घर झाडायचं वगैरे, आपली अंघोळ वगैरे अशी बरीच कामं असतात ना, आणि मग डायरेक्ट स्वयंपाकाला लागायचं म्हटल्यानंतर आपल्याला बराच वेळ जातो. तसंच माझं झालं होतं. पालकपुरी करायला घेतली होती, पण उशीर झाला होता. आणि उशीर झाला डब्याला का मुलीची चिडचिड, माझी चिडचिड, सगळंच होतं ना. आज तसंच झालं. तर पालकपुरी मी कशी करते, आज पालकपुरीचं थोडंसं पीठ पातळ झालं होतं, त्यामुळं ना पुऱ्या पटपट येत नव्हत्या. तसं तर पुरीचं थोडंसं घट्टच पीठ मळायला हवं, कारण पुऱ्या छान येत नाहीत. पालकपुरीमध्ये थोडंसं टोमॅटो टाकायचं, जिरी, आलं, लसूण आणि हिरवी मिरची टाकायची आणि भरभरून तीळ टाकायचे, जे की तीळ आपल्याला असं वर दिसले पाहिजे. हवी असेल तर पातळ करायची, आणि सॉफ्ट मऊ हवी असेल तर जाड करायची. नंतर मग मुलीचा डब्बा वगैरे भरून दिला. आणि म्हणजे आज होळी होती ना, तर त्यासाठी डाळ वगैरे शिजायला टाकली होती, आणि तीसुद्धा आता मी परतायला घेतली होती. डाळ थोडीच टाकली होती, कारण मला माहीत होतं एक पोळीच्यावर कोणीही पोळी खात नसतं. तसं तर पोळी खातच नाहीत, पण मुलगा आला म्हणून असं थोडंसं जास्त पुरण टाकलं होतं. ते पण एक छोटीशी वाटी जास्त टाकलं होतं, असं केलं होतं. आणि मी पण जास्त पोळी खात नाही. आणि भजे पण आम्ही स्किप करतो, कारण भजे पण इतकं कोण आवडीनं खात नाहीत. तर आज भजे करायला घेतले होते, कारण मुलाला हे सगळंच आवडतं. तर बटाट्याची भजी करायला घेतली होती. पापड, कुरडई सगळं तळून घेतलं होतं, कारण घरामध्ये खाणारा मेंबर असेल ना, तर आपल्याला करायलासुद्धा काही वाटत नाही. तसंच आज सगळं करायला घेतलं, लवकरच करायला घेतलं होतं, कारण नंतर होळीची तयारी करायची होती. सगळं बाहेरचं झाडून वगैरे घेतलं. मुलगी शाळेतून आल्यानंतर तिनं घर वगैरे सगळं स्वच्छ पुसून घेतलं, आणि मी बाहेरची तयारी केली होळीची वगैरे, कारण होळीत टाकायला आपल्याला उंदीर, साप, विंचू असे कणकीचे हे करावे लागतात, आमच्या इकडे करतात. आणि मग नारळ वगैरे काढून आणला होळीसाठी फोडायला, आणि होळी पेटवायसाठी जे काही लागतं, गवऱ्या, काटक्या वगैरे, हे सगळं मी बाहेरचं गोळा केलं, आणि मुलीनं घरातलं आवरलं. आणि आज मुलांनी ना खरंच खूप छान मला मदत करू लागले. घर आवरलं, घर झाडलं, पुसलं, हे सगळं मला मुलांनी करू लागलं. आणि बरं वाटतं. मुलंसुद्धा आपली काळजी घेतात, केअर घेतात, कारण म्हणजे आपल्याला रिवर्स असतं बरं का. आपण जशी मुलांची काळजी घेतो, तशी मुलंसुद्धा आपली घ्यायला लागली, तर म्हणायचं हे आपल्याला आपलं जे कर्म आहे ना, ते आपल्याला रिवर्स मिळालं. आणि तसंच आज मुलांनी केलं होतं, कारण पुरणपोळी वगैरे सगळं करून, कारण सकाळचा स्वयंपाक झाला का लगेच मी स्वयंपाकाला लागली होती, आणि कसलीच म्हणजे रेस्ट नव्हती. आणि मग पुरणपोळी वगैरे पुरणपोळी थोडी 1, 2, 4 जरी करायच्या म्हटलं तरी आपल्याला उशीर हा लागतोच. तर मग ऊस आणला, म्हणजे सगळी होळीचं तयारी मी करून दिली, आणि मुलांनी सगळी मांडणी केली. तर मुलांनीच असा ऊस वगैरे लावलेला होता, आणि छानशी अशी होळी पेटवली होती. आणि मग नारळ वगैरे मुलाकडून फोडून घेतला,
आणि होळीला नमस्कार करून आपल्याला जे काय बोलायचं आहे बाबा, चांगल्या इच्छा होळी मातेसाठी, होळी देवीसाठी आपण बोलायचे असतात. म्हणजे इडापिडा जाऊ दे, सगळं चांगलं हे होऊ दे, असं आपल्याला काय जे बोलायचं आहे ते आपण होळीला बोलत असतो. कारण वाईट शक्तीचा, नकारात्मक शक्तीचा नाश होऊ दे आणि ते सगळं होळीमध्ये दहन होऊ दे, अशा बऱ्याच काही गोष्टी असतात त्या बोलायच्या असतात. आणि मग आमच्याकडे जेवढं अवेलेबल होतं तेवढं आम्ही रेडी केलं आणि होळी छानशी पेटवली आणि होळी मातेला नमस्कार वगैरे केला, मुलांनीही नमस्कार केला. आणि विशेष म्हणजे ह्या सणाला मुलांनी व्यवस्थित साथ दिली. नाहीतर जर त्या वेळेस ना मला कुणी काही करू लागत नाही, पण आता मुलं माझी खूप शहाणी झालेली आहेत. सगळं व्यवस्थित करू लागतात, व्यवस्थित ऐकतात. पहिलं कसं काही करू लागत नव्हती आणि म्हणजे काय करायचं असेल तर कुरकुरकुर करायची. आणि आता मुलांना नमस्कार करून फेऱ्या वगैरे घालायला म्हणजे फेरी घालतो ना आपण होळीला, तर तशा फेऱ्या वगैरे घालायला सांगितल्या होत्या. तर छानशा अशा फेऱ्या 3-4 5 घालून घेतल्या आणि होळी मातेला नमस्कार केला. तर कसा वाटला माझा हा व्लॉग हे तुम्ही नक्की सांगा. आणि तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आता मुलांना नमस्कार करायला सांगितला खाली वाकून. तर मुलांच्या म्हणजे हा जो प्रकाश आहे, तेज दे, भरभरून यश दे माझ्या मुलाबाळांना, असं म्हणत होते मी. तर मुलांनीही मी जसं केलं तसं मला केलं. त्यावेळेस आम्ही ना खूप हसलो बरं का. आणि झालं मग आता आम्ही सगळं आमचं होळीचं झालं, मस्त होळी पेटवली, मस्त होळीचं हे झालं आणि छान झालं. जसं आपण ठरवतो तसं झालं तर आपल्यालासुद्धा खूप मस्त वाटतं. आणि आपण जसं ठरवतो तसं प्रत्येक गोष्ट घडत गेली तर ना खूप सुंदर वाटतं. कारण तुम्हाला सांगते, सणावाराला घरामधल्या लोकांच्या म्हणजे चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद असेल तर आपल्यालासुद्धा करायला खूप छान वाटतं. सकाळपासून आम्ही मस्त तयारी करत होतो, पुरणपोळीचा स्वयंपाक, परत तुम्हाला सांगते होळीची तयारी, होळीचं सगळं सामान गोळा केलं, बाहेरची स्वच्छता केली, घरातलंही मुलांनी सगळं स्वच्छ केलं. कारण आज पौर्णिमा असल्यामुळे पौर्णिमे दिवशीसुद्धा आमचं वेगळंच स्वच्छता, वेगळंच सगळं काही असतं आणि छान असतं. आणि मुलांनीही साथ दिली त्यामुळे खूप भारी वाटलं. नंतर मग आम्ही तिघांनी मिळून ठरवलं की आज हॉलमध्ये TV बघत जेवायला जायचं नाही, तर आज किचनमध्येच बसायचं जेवायला. तर किचनमध्येच पोरं घेऊन मी जेवायला बसले होते. पोरांनीही ऐकलं आणि किचनमध्ये सगळे म्हणजे आम्ही बसलो. TV मुळे, मोबाईलमुळे आजकाल एकत्र कोण जेवायला बसत नाही. कसं झालेलं आहे, TV असेल तर TVकडे जाऊन जेवायला बसतात. तर म्हटलं आपणच थोडं चेंज केलं तर सगळ्या गोष्टी बदलू शकतात. तसंच केलेलं आहे. म्हटलं मुलांना माझ्याबरोबर जेवायला बसा, तर मुलं बसली. आणि कसा वाटला माझा हा व्लॉग? आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.